आंबेगाव येथे महात्मा गांधी विद्यालय रोड मुंजोबा मंदिराच्या मागील बाजूस गट नंबर 27 मध्ये नाट्यगृहाचं काम चालू असून हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याची तक्रार मंचर येथील स्थानिक ग्रामस्थांनी केली असून सदर बांधकामात सुधारणा करून काम उत्तम व उत्कृष्ट दर्जाचं व्हावं यासाठी मंचर नगरपंचायत यांच्याकडे निवेदन देण्यात आलंय। मंचर येथे नाट्यगृहासाठी 6.5 कोटी रुपये निधी मंजूर झाला असून सदर बांधकाम हे नगरपंचायतीच्या माध्यमातून सुरू असून हे बांधकाम करणारा ठेकेदार संगमनेर येथील आहे। सदर नाट्यगृहाचं बांधकाम पूर्ण झाल्यास मंचर शहराच्या सौंदर्यात भरच पडणार आहे। मात्र हे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत असून जाता येता नागरिक कामाबाबत शंका व्यक्त करत आहेत। सदर नाट्यगृहाच्या बाजूला ओढा असल्यानं ओढ्याला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी असतं। गेल्या काही दिवसांपासून ओढ्यात पाणी असून नाट्यगृहाचं बांधकाम हे ओढ्याच्या पाण्यातच चालू होतं, त्यामुळे बांधकामाबाबत शंका व्यक्त होत आहे। असेच निकृष्ट बांधकाम झाले तर भविष्यात या नाट्यगृहाला धोका निर्माण होऊ शकतो। यामुळे मंचर नगरपंचायतने संबंधित ठेकेदाराला योग्य ते आदेश देऊन सदर बांधकामात सुधारणा करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष धनेश बानखेले, आंबेगाव तालुका प्रांत ग्राहक संघटनेचे अध्यक्ष अमीर अली शेख यांनी केली असून याबाबत नगरपंचायत यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे। या ठिकाणी जे मंचर नाट्यगृहाचं काम चालू आहे ते ऑलरेडी निकृष्ट दर्जाचं तर आहेच आहे। आम्ही 20/5/2024 रोजी नगरपंचायतीला CO साहेबांना अर्ज केलेला आहे। आजपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आणि इथं 2 विहिरी होते फुल भरलेले पाण्याचे, तेही त्यांनी बुजून टाकलेले आहे। त्यामुळे नागरिकांची आजूबाजूच्या लोकांची गैरसोय पण झालेली आहे आणि कुठल्याही गोष्टीला रिस्पॉन्स देत नाही आणि सगळं मनमानी कारभार चालू आहे। आणि कॉन्ट्रॅक्टर पण आपल्या जिल्ह्यात एवढे मोठमोठ्या प्रकारचे असून बाहेरच्या जिल्ह्याचे कॉन्ट्रॅक्टर आणून इकडे बांधकाम एकदम निकृष्ट म्हणजे एकदम फेल काम चालू आहे। मंचर नगरपंचायतमध्ये 6.5 कोटी रुपयाचं नाट्यगृहाचं काम सँक्शन झालं होतं। तर काही दिवसापूर्वी ह्या ठिकाणी सुखसागरच्या बॅक साईडला या ठिकाणी नाट्यगृहाचं काम चालू असताना मी माझे सर्व सहकारी आलो असताना या ठिकाणी डाव्या हाताला ज्यावेळेस PCCचं काम चालू होतं तर त्या ठिकाणी पूर्णपणे पाणी खाली पूर्णपणे पाणी आलं होतं। ओढ्याचं पाणी येत होतं। ओढ्याचं पूर्णपणे खाली त्या हे बांधकाम चालू ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पाणी पूर्णपणे भरलं होतं। तर आम्ही आलो असताना या ठिकाणी तर त्यांनी पाहिलं ठेकेदारांनी, तर त्यांनी दुसऱ्या दिवशी लगेच भिंत उचलून घेतली। ते पाठीमागे तुम्ही भिंत पाहताय ते लगेच दुसऱ्या दिवशी भिंत उचलून घेतली। अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी चालू आहे। आम्ही नगरपंचायतचे CO जाधव साहेब यांना तक्रारही केली आहे। तक्रार केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं का एक 7 ते 8 दिवसामध्ये ऑडिट करून तुम्हाला रिपोर्ट करतो म्हणून। तर हा नगरपंचायतचा जो लोकांचा गोरगरीब जनतेचा पैसा आहे, तर आमचा अशी एवढी विनवणी करूनसुद्धा त्यांनी आम्हाला आज गेली 15 ते 20 दिवस झाले त्यांनी आम्हाला अजिबात कुठलाही रिप्लाय दिला नाही। वारंवार आम्ही त्यांच्याकडे तक्रार केली पण त्यांनी आज तक आहेत त्यांनी आम्हाला कुठलेही उत्तर त्या संदर्भात दिलेले नाही आहे। तर आमची एवढीच मागणी आहे, त्याच्यावरून आम्हाला असं जाणवतं आहे का ठेकेदार आणि मंचर नगरपंचायतचे अधिकारी हे सर्व एकमेकांना मिळालेले आहेत अशी आमची तक्रार आहे। गोरगरीब जनतेचा जो पैसा आहे तो वाया नाही गेला पाहिजे। तर आमची एवढीच मागणी आहे का ह्या ठिकाणी तात्काळ सर्व इंजिनियर बोलून, जे आपले लिगल डिपार्टमेंटचे जे इंजिनियर असतात गव्हर्नमेंटचे, ते बोलून तात्काळ याचा चौकशी व्हावी ही विनंती करत आहे। अन्यथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही तक्रार करणार आहोत।